TCS नाशिकचं प्रकरण होतं. जवळपास 8 महिला 4 वर्ष ओरडत होत्या. आता कुठे कदाचित न्याय मिळेल. त्यांच्या HR मॅनेजर ज्या स्वतः एक महिला होत्या, त्यांच्यावर तक्रारी दाबल्याचा आरोप आहे की असं का होतंय. मला तर याचं आश्चर्य वाटतं की हा मुद्दा आठवडाभर असा चाललाय जणू पूर्ण देश थक्क झालाय. अरे हे अनपेक्षित असं काय घडलंय, नवीन काय झालंय, यात नवीन काय घडलंय, हे तर या समाजात सतत सुरूच आहे. पूर्ण जगात हे सतत चालतंय, प्रत्येक ठिकाणी होतंय, प्रत्येक घरात होतंय. कंपन्यांमध्ये जे लोक जातात ते आपल्या घरातून आणि समाजातूनच तर येतात. घरात, समाजात, संस्कारामध्ये जे चालू आहे ते कॉर्पोरेशनमध्ये चालणारच ना, की चालणार नाही. मग तेच झालंय. पुरुष स्त्रीचं लैंगिक शोषण करायला टपलेला असतो. हे काय तुम्ही इतिहासात पहिल्यांदाच पाहताय का? मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा प्रचंड मोठे घोटाळे चालू असतात. करिअरलाच आयुष्य मानून बसले आहेत. म्हणूनच तुमचं शोषण होत असलं तरी तुम्ही त्याच नोकरीत पडून राहता. धर्माचा अर्थ पूर्णपणे बिघडवून टाकलाय. धर्माचा अर्थ फक्त संख्या असा करून ठेवलाय. ही काय नवीन गोष्ट आहे? या तिन्ही गोष्टींच्या केंद्रस्थानी कोण आहे? अहंकार. यात नवीन काय आहे? हे सगळं आपल्या याच वातावरणातून, याच हवेतून निर्माण होतंय. FIR नक्कीच व्हायला पाहिजे. दोषींना शिक्षा मिळायलाच हवी आणि ती मिळेलही. हे प्रकरण मीडियात इतकं गाजलंय की दोषींना नक्कीच शिक्षा होईल. शिक्षा मिळणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्यांना शिक्षा मिळाल्याने महिलांचं लैंगिक शोषण थांबणार नाही. महिलांचं लैंगिक शोषण फक्त महिला स्वतःच रोखू शकते, कुणी नाही.